नमस्कार, मी उत्तम आव्हाड बीड भूषण लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहत आहात बीड तालुक्यातील नेकनूर येथील आठवडी बाजार। याच आठवडी बाजारामध्ये जनावरांना उभा राहायला पण जागा नसते, एवढा बाजार भरत असतो। कारण की पूर्ण तालुक्यातील व्यापारी शेतकरी या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात येत असतात। पण जसं की कुरेशी समाजाने एक मुखीने एकजुटीने जो निर्णय घेतलेला आहे शासनाच्या विरोधामध्ये, गाई वंश किंवा गाय कापण्यास मनाई केलेली आहे, तेव्हापासून शेतकऱ्याचे बेहाल चालू आहेत। त्याच ह्याच्यामध्ये काल यानी की शुक्रवारी कुरेशी समाजाने शेतकरी संघटनेने व शेतकऱ्यांनी कुरेशी समाजाला पाठिंबा दिला आहे। याचाच परिणाम म्हणून आज नेकनूर येथील आठवडी बाजार हा भरला, पण जसा भरायला पाहिजे तसा भरला नाही। याला कारण प्रशासन आहे, हे आज या बाजारामधून लक्षात येत आहे। कारण की बाजारामध्ये जनावरे आली पण एकही जनावर खरेदी करायचं नाही असा निर्णय घेतल्याने आठवडी बाजारामधून शेतकऱ्यांना आपली जनावरे विक्रीसाठी आणलेली परत घेऊन जाण्यास भाग पडले आहे। तरी याकडे प्रशासनाने तात्काळ काही ना काहीतरी तोडगा काढून जी होणारे शेतकऱ्याचे नुकसान आहे ते थांबवावे व शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होत आहे ती वाढ बंद करावी। आपण पाहू शकता ह्या साईडला या बाजूला शेळ्या बकऱ्यांचा बाजार भरत असतो, पण आता सध्याला एकही शेळी किंवा बकरी या बाजूला नाही। याचं कारणच असं आहे की कुरेशी समाजाने निर्णय घेतलेला आहे की श्रावण संपायच्या 4 दिवस अगोदर बकरे कोंबड्या हे कसल्याही प्रकारचे कापायच्या नाहीत, जोपर्यंत शासनाचा GR वापस घेतला जात नाही किंवा जो मनाई आदेश आहे त्या ह्याच्यामध्ये आम्हाला काही ना काहीतरी त्यांना सवलत देऊन त्याच्यावर ठामपणे विचार करून आम्हाला निर्णय देत नाहीत, तोपर्यंत आम्ही कसल्याही प्रकारची जनावरे खरेदी करणार नाही किंवा कापणार नाहीत। असंच आजच्या या आठवडे बाजारामधून दिसून येत आहे। तरी याचं गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने तात्काळ या गोष्टीवर तोडगा काढावा अशी चर्चा शेतकऱ्यामध्ये चालू आहे।